बघा हा संताप आहे. आमची यांची काय जाते दुश्मनी नाही, पण हा त्या व्यवस्थेच्या विरोधातला संताप आहे. कितीही मुंबई धावते असली, कितीही धावतं शहर असलं तरीही मराठ्यांनी या शहराची गती स्लो केलेली आहे. आपण जी पाठवलेली आपल्या कष्टाची चटणी भाकरी आहे ती आपल्या मराठा बांधवांच्या घशात जावी, पोटात जावी ही अपेक्षा आहे. गावात आल्यानंतर अशा पद्धतीनं आम्ही गावामध्ये पूर्ण दौंडी दिली आणि मुंबईत झालेली परिस्थिती माईकवरून गावच्या लोकांना सांगितली. तिथं लढत असलेल्या मराठा बांधवांसाठी मदत गोळा करायला सुरुवात केली. त्यानंतर आम्ही आमच्या बाजूच्या गावात असणारे तांदवाडी असेल, कळमवाडी असेल या गावांनी नियोजन राबवलं आणि त्यांनी सुद्धा आमच्या गावामध्ये आणून मदत जमा करून दिली. दोन्ही गावची मिळून 2 वाड्या आणि 3री बावी आम्ही मदत गोळा केली. रविवारचा दिवस होता, खंडोबा मंदिरामध्ये प्रसाद चालू होता, त्यामुळं लोकांची गर्दी खूप होती आणि याच ठिकाणी आम्ही कोणताही कार्यक्रम असला तरी याच ठिकाणी करतो. त्यामुळं जी काय मदत आली ती खंडोबा मंदिरामध्ये आम्ही जमा केली आणि ही मदत सर्व जमा करून घेऊन जाण्याची जबाबदारी ही बावीच्या मराठा सेवकांवरती होती. गावात सामाजिक सलोखा देखील जपला जात होता. हिंदू मुस्लिम अनेक जातीतले लोक होते, ते प्रत्येक जण मदत घेऊन येत होतं, कारण ही नाळ कुठंतरी जुळलेली आहे. कारण हे आज जरी मराठा समाज अडचणीत असला तरी या लोकांना माहिती आहे की हाच समाज आपल्या पाठीमागे उभा राहणार आहे, आपला मोठा बांधव आहे, म्हणून ही लोक मदत घेऊन येत होती. त्यातलाच हा एक प्रकार आहे. हा आसिफ तांबोळे आहे समोर दिसतोय तो, त्यानं सुद्धा मदत घेऊन आलेला आहे. हा मुस्लिम बांधव आहे तरी सुद्धा मदत घेऊन आला. ह्या सांगण्याचं काम एवढंच आहे. आता हे कळमवाडीचे सहकारी आहेत, यांनी सुद्धा त्यांच्या गावातून मदत गोळा केली. छोटी गावं असल्यामुळे हे तिकडे गेले नाहीत, परंतु यांनी यांच्या गावातली मदत गोळा करून बावीमध्ये आणून दिली. आता ही जबाबदारी आमच्यावरती आहे आणि आम्ही ही मदत मुंबईला घेऊन जाणार आहोत. आमच्या गावातून ही भरपूर मोठ्या प्रमाणात आम्ही या ठिकाणी मदत गोळा केलेली आहे. हीच मदत आम्ही मुंबईला घेऊन जाणार आहोत. पुढे तुम्ही व्हिडिओमध्ये पहा आम्ही कशा पद्धतीनं गावातून मदत जमा करून गावातनं जी तरुणाई मुंबईला जाऊ इच्छिते त्यांच्या सोबत आमच्या गावातून 20-25 पोरं अशीच मुंबईला मदत घेऊन गेली. ते सुद्धा तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून पुढे पहा आम्ही कशा पद्धतीने मुंबईत मदत पोहोचवली, तर तुम्हाला सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगणार आहे. नमस्कार मित्रांनो, जय जिजाऊ. मी अमरीश तुमचं आपल्या हक्काच्या मराठी प्रतिष्ठित एमएस युट्यूब चॅनलवरती स्वागत करतो. मित्रांनो, बावी गावातून, बावी पंचक्रोशीतून, कळमवाडी असेल, तांदवाडी असेल आणि आसपासच्या गावाखेड्यातून, शेतकरी कुटुंबातून, घराघरातून जी चटणी भाकरी या ठिकाणी आणलेली आहे बावी गावातून, ते आम्ही या ठिकाणी वाटप करत आहोत. आणि ज्या पद्धतीनं बावी गावातून मदत केली त्याच पद्धतीनं बावी पंचक्रोशीतील किंवा पूर्ण महाराष्ट्रातून जी मदत येणार आहे ती मदत आपण जी आपल्या गावातून प्रतिनिधी या ठिकाणी पाठवलेत किंवा स्वयंस्फूर्तीने ते प्रतिनिधी इथं आले त्यांच्या संपर्कात राहून इथून पुढे मदत पाठवा. कारण या ठिकाणी 2 दिवसात भावनेची एक लाट उसळलेली आहे आणि गावाखेड्यातून प्रचंड प्रमाणात इथं मदत येते. परंतु या आता सध्या मदतीची या 2 दिवसात तरी आवश्यकता नाही. अन्नधान्याची नासाडी होऊ नये. आपण जी पाठवलेली आपल्या कष्टाची चटणी भाकरी आहे ती आपल्या मराठा बांधवांच्या घशात जावी, पोटात जावी ही अपेक्षा आहे. इथं येऊन वाटोळ होण्यापेक्षा ही सातत्य आपल्याला टिकवायचं आहे. आंदोलन 1 महिना चालेल, 1 वर्ष, कारण आपली जी लढाई आहे ही व्यवस्थेच्या विरोधातली आहे आणि हा लढा आत्ता नाही, फार खूप दिवसापूर्वीचा, आज 40 वर्ष झाला हा लढा आहे आणि आता हा लढा निर्णायक टप्प्यावरती आलेला आहे. त्यामुळे आपण ही लढाई सातत्यपूर्ण चालू ठेवायची असेल तर आपण इथं पाठवलेल्या प्रतिनिधीच्या संपर्कात राहून जशी मदत पाहिजे तशा पद्धतीनं मदत पाठवली पाहिजे. आपापल्या लोकांपर्यंत ती मदत पोचली पाहिजे. आपण पाठवलेली मदत ही खराब झाली नाही पाहिजे. ज्या राजकारण्यांनी, सत्ताधाऱ्यांनी आपल्या मराठा समाजाचं, मराठा बांधवांचं, लढाऊ योद्ध्यांचं जे हाल केलं त्याचा बदला म्हणून आज फक्त आपल्या आंदोलकांनाच हे जेवण नाही, तर इथं अख्ख्या मुंबईतून, अख्ख्या महाराष्ट्रातून जरी लोक आले तर त्यांना खाऊन पिऊन शिल्लक राहिली एवढं अन्नधान्य या ठिकाणी आता येत आहे. हा एक बदला आहे आपल्या विरोधात वागणाऱ्या कुकर्मी अवलादींच्या विरोधातला हा संताप आहे. त्यामुळे इतकं अन्नधान्य इथं येत आहे. इथं आता 15 दिवस कोणी उपाशी मारणार नाही. 2 दिवस याने आपल्याला हाल केले. हे बघा मित्रांनो, सगळे जिकडं तिकडं पूर्ण रसद पोचलेली आहे आणि भरपूर प्रमाणात लोकांना मदत झाली. ज्यांना नाही, कोणत्याही कुठल्याही गाडीतनं तुम्ही काही खायला इथनं घेऊ शकता. इतक्या पद्धतीने इथं अन्नधान्य पोचलेलं आहे. प्रत्येक जण आपापल्या, हे बघा हे बघा हा संताप आहे.
आमची यांची काय जाते दुश्मनी नाही, पण हा त्या व्यवस्थेच्या विरोधातला संताप आहे. कारण आमच्या पोरांना माहिती आहे की नालायक अवलादींमुळे आमच्यावरती ही दिवस आलेला आहे. सदावर्तेची मालक आहे ती. हे पहा सदावर्तेचा मालक आहे. चला तर मित्रांनो, आता आम्ही जी मदत आणली ती सीएसटी स्टेशनच्या आतमध्ये जे बांधव बसलेले आहेत, झोपलेले आहेत, त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय. मदत आणली आहे. पहा ही सगळी मदत प्रत्येकाच्या मुखात जाईल ह्या हिशोबानं आमचं नियोजन आहे. स्टेशन मध्ये चालू आहे आम्ही आता. मनोज दादांच्या नेतृत्वात चाललेली मराठा आरक्षणची लढाई निर्णायक टप्प्यावरती आहे. आणि बार्शी तालुक्याचे युवा नेते आदरणीय युवराज व्यक्ती बापूंच्या संपर्कात होतो आम्ही. मित्रांनो, या ठिकाणी मदत पाठवत असताना आपल्या गावातून जे आपले प्रतिनिधी आलेत मराठा आरक्षणाचं नेतृत्व करण्यासाठी, मराठा सेवक जे आलेत, जे तळमळीनं इथं आंदोलनात उपस्थित आहेत, त्या मराठा सेवकांशी संपर्क साधा आणि त्यांना विचारूनच गावातून मदत पाठवा. कारण या ठिकाणी या 2 दिवसात मराठ्यांची जी भावनिक लाट उसळलेली आहे, घराघरातून, गावागावातून, तालुक्यातून, जिल्ह्यातून लोक अन्नधान्य पाठवत आहेत. तिथे या ठिकाणी भाकरी, चटणी सर्व काही इथे येत आहे. तर ती इथं येऊन खराब होण्यापेक्षा आपल्या सोबत असलेले, आपल्या गावातून आलेले आपले प्रतिनिधी, त्यांच्याशी संपर्क साधा, त्यांना विचारूनच मग मदत पाठवा. कारण आपण दिलेलं अन्न वाया जाता कामा नये, कुणाच्या तरी मुखात गेलं पाहिजे. आपण पाठवलेलं आपल्या मेहनतीचं, कष्टाचं, त्या अन्नाचं चीज व्हावं एवढीच इच्छा आहे. असं मोहगम भावनिक होऊन टेम्पोच्या टेम्पो भरून पाठवू नका. कारण आता आम्ही जी परिस्थिती पाहिली ती अशी आहे की इथं आता सध्या तरी अन्नाचा तुटवडा आहे अशी परिस्थिती नाही. परंतु ही आता जशा पद्धतीनं अन्नधान्य पाठवलं जातंय, जेवण पाठवलं जातंय, तेच पुढे कंटिन्यू सातत्य राहिलं पाहिजे. सगळ्यांनी एका दिवशी पाठवलं तर पुढे 2 दिवसांनी आणखीन उपासमारीची वेळ येईल. सत्ताधारी आपल्या विरोधात आहेत. आपल्या मराठा बांधवांना जपणं, त्यांना उपाशी मरू न देणं, त्यांचं सातत्य कायम करणं, त्यांचा उत्साह वाढवणं ही आपली जबाबदारी आहे. त्यामुळे मित्रांनो, आपल्या प्रतिनिधींना संपर्क साधा. मित्रांनो, आमच्या गावातून जी मदत आणली होती ती इथं स्टेशन मध्ये अशा पद्धतीनं आम्ही वितरण करतोय. हे पहा, पाहुणं कुठलं? बीड. जरांगे पाटलाचा बाले किल्ला, बीड जिल्हा. जरांगे पाटलाचा बाले किल्ला. 2 दिवस लय अवस्था वाईट होती का? आम्हाला तुम्ही थोडं बंद करून टाकलं होतं. अरे खावा ना आमची भाकरी, शक्ती आमची. मराठा समाजाचा संताप आहे. बघा, आमचे मराठा बांधव रोटी आणले सदावर्तीला खायला या म्हणा. पाटलाच्या रूपात पाटील महाराष्ट्राला पोसू शकतात. पाटील अख्खा महाराष्ट्राला पोसू शकतात. सदावर्तीला येऊन रोटी खायला तर महाराष्ट्र पोसू शकतात. मराठी महाराष्ट्र पाटलाचा आशीर्वाद आहे. इथं माणसाला गुलाबजामुन पासून, बुंदी पासून, भाजी रोटी पासून, फळापासून सर्व मिळून आले. सर्व काहीच कमी नाही. आरक्षण जोपर्यंत आपण मुंबईतून हलणार नाही, जोपर्यंत आरक्षण देणार नाहीत, तोपर्यंत आम्ही मुंबई सोडणार नाही. 1 महिना, 2 महिने, हजारो जरी बी महिने लागले तर आम्ही मुंबई सोडणार नाही. 2 दिवसाची मेहनत आपण आखलेला बी प्लॅन आज आपल्या या मराठा बांधवांच्या मुखात जात आहे. हे आपले 22 गावातून आलेले मराठा सेवक आहेत. या ठिकाणी या मराठा सेवकांनी जी तयारी केली होती, ज्या पद्धतीनं अचानकपणे भाकरी, चटणी जे काय नियोजन केलं, ते नियोजन घेऊन, म्हणजे भाकरी वगैरे घेऊन इथं आलेत. आपल्या बांधवांच्या मुखात ती जात आहे. त्याचा अतिशय आनंद आहे आम्हाला गावकऱ्यांना, आणि तेच तुम्ही पाहत आहात. चला मराठा बांधवांनो, ज्वारीची भाकरी, ठेचा, लोणचे, चपाती घेऊन जा. या बांधवांनो,
जेवणाची भाकरी ठेचा लोणचं चपाती सर्व गरजेवंत मराठ्यांना लढाई जिंकण्यासाठी आम्ही पूर्ण तयारीशी आलेलो आहोत. रोज जेवढ्या भाकरी ठेचा लोणचं चपाती लागल एवढं आमचं गाव रोज एक पिकअप भरून पुरणार आहे. तरी कुणीही जेवणाची कुणाची तारंबळ होणार नाही याची सोय आम्ही बार्शी तालुक्यातनं 22 गावातून पूर्णतः ताकदीनुसार सोय केलेली आहे. आरक्षण आमच्या हक्काचे, आरक्षण आमच्या हक्काचे. या 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 कसा लोणचं चपाती भाकरी घ्या. मी पहिल्यांदाच मुंबईला आलोय. ती फक्त गरजेवंत मराठ्यांना जेवणाची सोय व त्यांची सेवा पूर्ण करण्यासाठी मी मुंबईमध्ये आलो आहे. मराठ्यांनी ही लढाई अस्तित्वाची बनवलेली आहे आणि प्रत्येकानं जिथं जागा भेटेल, जिथं ज्या परिस्थितीत आपल्याला राहता येईल अशा प्रतिकूल परिस्थितीला अनुकूल करत अशा पद्धतीनं जगण्याचं ठरवलेलं. कुठून आले भाऊ? जरांगे पाटलाचा बाले किल्ला, बीड जिल्ह्यातले मराठा सेवक आहेत आणि कोणत्याही गोष्टीची कारण न देता किंवा काम आहेत, धंदे आहेत, या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून हे आज या ठिकाणी आपल्या अस्तित्वाची लढाई लढत आहेत. हा सीएसटीचा लोकलचा प्लॅटफॉर्म आहे. हे पहा इथं लोकल आलेले आहे. कितीही मुंबई धावती असली, कितीही धावतं शहर असलं तरीही मराठ्यांनी या शहराची गती स्लो केलेली आहे. त्याचं कारण एवढंच आहे की आज मराठ्यांच्या अधोगती झालेली आहे आणि मराठ्यांना मुख्य प्रवाहात येण्यासाठी, मराठ्यांची जी दयनीय अवस्था झालेली आहे ती सुधारण्यासाठी आमच्या जे सध्याची पिढी आहे त्यांचं वाटोळं झालं असेल तर ती सहन करून आमच्या भविष्याचं वाटोळ होऊ नये म्हणून हे मराठा सेवक या ठिकाणी लढत आहेत. कशा परिस्थितीत हे या ठिकाणी झोपलेले आहेत ते तुम्ही पाहू शकता. महाराष्ट्रातील तमाम मराठ्यांना माझी विनंती आहे की तुमच्या घरातून हे जे मराठा सेवक लढत आहेत ते प्रत्येक मराठ्यांना याची मदत होणार आहे. त्यामुळं आपण आपल्या जातीसाठी घरातनं एक तरी मेंबर मुंबईला या लढ्यात सहभागी केला पाहिजे. तरच तुम्हाला या आंदोलनातून मिळालेले यश मिरवण्याचा अधिकार आहे. जर तुम्ही कर्तव्य नाही ती पार पाडली तर उद्या तुम्हाला अधिकारानं बोलण्याचा अधिकार नाही किंवा तुम्ही मराठा म्हणून घ्यायच्या सुद्धा लायकीचे नाही. एवढं लक्षात ठेवावं. कारण हे जे मराठे या प्लॅटफॉर्मवर झोपलेले आहेत या मराठ्यांना सुद्धा कामं आहेत. अनेक गोष्टी या परिस्थितीतून, अनेक वाईट प्रसंगातून किंवा जी काय प्रतिकूल परिस्थिती त्यांच्या समोर आहेत, प्राप्त परिस्थिती, तिला माग टाकून घरच्या सर्व अडचणी संघर्ष बाजूला ठेवून, प्रपंच बाजूला ठेवून हे मराठे या ठिकाणी आलेले आहेत. तुम्ही पाहू शकता. पूर्ण प्लॅटफॉर्म मराठ्यांनी आपला केलाय. कडपर्यंत आहेत. तुम्ही पाहू शकता. आता कडपर्यंत जात नाही मी. भावानो कुठून आले तुम्ही? कुठून आले? कुठून? हिंगोली. वा वा वा. विदर्भ मराठवाड्याचा नादच करायचा नाही मित्रांनो. हे बघा काय जातेत काय येतेत, परंतु हा आरक्षणाचा लढा हा असाच तेवत राहणार. जशा समयीतल्या ज्योतीला आपण कायम तेवत ठेवलेला आहे. मनोजदादा जरांगे पाटील हे आपल्यासाठी उपोषण करत आहेत आणि त्यांच्याच संघर्षाला साथ देण्यासाठी, त्यांच्या प्रयत्नांना यश मिळावं म्हणून, हे मराठी त्यांच्या प्रयत्नांना यश मिळावं म्हणून आज या ठिकाणी आलेले आहेत. एवढा सगळा मराठा समाज या ठिकाणी आलेला आहे. प्लॅटफॉर्म किंवा काही कुठल्याही गोष्टीची पर्वा न करता हे बिनधास्त झोपलेत. कारण त्यांना माहिती आहे आपला योद्धा आपल्याला आरक्षण देणार आहे, हे त्यांची पूर्ण खात्री आहे. दावलं सगळं. तर ही अशी परिस्थिती आहे या ठिकाणी. आणि गावाखेड्यातून प्रत्येक घराघरातून चटणी भाकर खाऊन आपण आज जे महाराष्ट्रात घरात बसलेले मराठी आहेत ते आपली स्वतःची लढाई लढत आहेत. फुल नाही फुलाची पाकळी म्हणून घरातल्या महिला भगिनी चपात्या, भाकरी, चटणी इथपर्यंत पोहोचवत आहेत. हे सीएसटी स्टेशनवरचं चित्र पाहून घरात बसलेल्या प्रत्येक मराठ्यांना आत्मपरीक्षण करावं. हे जे मराठी आज आपली लढाई लढत आहेत त्यांना सुद्धा कामधंदे आहेत. आपण सुद्धा आपला थोडा वेळ, थोडा खर्च
या आंदोलनासाठी केला पाहिजे. आपण घरातून बाहेर पडलं पाहिजे आणि मनोजदादा जरांगे पाटलांची ताकद वाढवली पाहिजे. तुम्ही ज्यावेळेस घरातून बाहेर पडाल ना त्याच वेळेस आपल्याला आरक्षण मिळणार आहे. जर तुम्ही आज स्वतःची कामधंदे बघत बसाल ना तर हा लढा सुद्धा अपयशी ठरणार आहे. त्यामुळे आपण ही लढाई आपली आहे, आपल्या अस्तित्वाची आहे, आपल्या भविष्याची आहे. म्हणून यामध्ये सहभागी झालं पाहिजे. हे बघा मराठा बांधवांनी अशा पद्धतीने जागा धरलेली आहे मस्त एकदम. हे कुणासाठी थांबली नाही कधीच मुंबई, परंतु मराठ्यांनी थांबवून दाखवली. तेव्हा हे सर्व निष्ठावंत जातीवंत गरजवंत मराठी आहेत. सीएसटी स्टेशन आहे हे पहा निवांत झोपलेत. जिकडं तिकडं मराठीच आहेत. पूर्ण प्लॅटफॉर्म भरलेले आहेत सगळे. ठीक आहे, कुठल्या गावाला जाणारी जनता किंवा पब्लिक नाही, हे पब्लिक आहे आरक्षणासाठी आलेलं आणि इथंच आरक्षण मिळत नाही तोपर्यंत इथंच पेटून राहणार लढणार. हे जरांगे पाटलांची सैनिक आहेत. हे पहा मित्रांनो अशा पद्धतीने मराठी झोपलेले आहेत. प्रत्येक प्लॅटफॉर्मवरती आहेत, असं नाही की एकाच प्लॅटफॉर्मवरती आहेत. जिथं जागा मिळेल तिथं मराठी आहेत. कुठून हे घुसा पण मुंबईत दिसा. ते मराठ्यांनी सिद्ध करून दाखवलंय, ते पाळलंय. हे पहा असं चित्र मुंबईनं कधीच पाहिलं नव्हतं. ते चित्र आज मराठ्यांनी बदलून टाकलेलं आहे. हे पहा जिकडं बघाल तिकडे मराठीच आहेत. कुठंच जागा नाही, कुठंच जागा नाही. पूर्ण गळ्यात गमजा, डोक्यावर टोपी. बघा इथं पण पूर्ण तसंच आहे, भरलेलं आहे पूर्ण. त्या पद्धतीनं आहे अवस्था आहे. लकडीशिवाय मकडी ओटणीला येत नाही, ते त्याचं मूर्तिमंत उदाहरण आहे. मराठ्यांनी लढाई हातात घेतली तसं सिस्टम कामाला लागला. पहिल्या दिवशी हे कोण दिसत नव्हते. नाक दाबलं की तोंड उघडतंय, त्याचा हा प्रकार आहे. मराठ्यांनी बरोबर नाकाबंदी केली. आरक्षणाच्या निर्णायक टप्प्यावरती आहोत आपण आता आझाद मैदानाकडे चाललोय. आझाद मैदानावरती मराठा संघर्ष योद्धे मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसलेले आहेत. तिथं जाऊन आपण येऊया, आझाद मैदानावरची परिस्थिती काय आहे ते पाहून येऊया. मराठ्यांनी रांगोळी स्पर्धा आयोजित केल्यानंतर हा बंदोबस्त केलेला आहे. म्हणजे नाक दाबलं की तोंड उघडते, त्याचा हा प्रकार आहे. मराठ्यांनी जेव्हा मुंबई महानगरपालिकेच्या पुढंच शिसू करायला चालू केलं त्याच्यानंतर ही सिस्टम उभा राहिलेला आहे. हा 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 अस्तित्वाची लढाई आहे. मैदानाच्या गेटवरच पूर्ण जेवणाची व्यवस्था आहे. ही बिर्याणी भात, पुलाव आहे, पुलाव आहे. हे पहा, हे पाण्याच्या बॉटलचा ढीग लागला इथं, ढीग पाहू शकता तुम्ही. त्यामुळे मराठा बांधवांनी आपल्या तालुक्यातून, जिल्ह्यातून, गावातून जे आलेले प्रतिनिधी आहेत आपले, जे मराठा सेवक आहेत, त्यांच्या संपर्कात राहून मदत पाठवा. ही मदत आपल्याला कायम राहिली पाहिजे, कारण आंदोलन 1 महिना चालेल किंवा 2 महिने किंवा वर्षभर चालेल, त्या हिशोबाने आपण मदत पाठवली पाहिजे. कारण इथं उपोषणकर्त्यांपेक्षा, इथं आंदोलकांपेक्षाही ज्यांची काही गरजच नाही अशी लोक पण इथं आंदोलनात सहभागी होत आहेत, नासधूस करतायत. त्यामुळं आपली मदत ही आपल्या बांधवांच्या तोंडातच गेली पाहिजे, अशा हिशोबाने आपण हे नियोजन केलं पाहिजे. मित्रांनो, स्वखर्चातून, स्वयंस्फूर्तीतून मराठा बांधवांनी जी गाडी सजवलेली आहे, गाडी इथपर्यंत घेऊन आली. हे बघा, ही गाडी आहे ती जी आज सोशल मीडियावरती ट्रेंडिंगला आहे. ही गाडी आहे आणि पाटील इथं आतमध्ये आहेत. जाऊया आपण आतमध्ये. हे पहा, पाटील इथं बसलेले आहेत, आतमध्ये जाऊया आपण. मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाजूला गणपती बाप्पाची मूर्ती आहे. या गणपती बाप्पाचं विसर्जन इथंच समुद्रात करून आपल्याला आरक्षणाचा विजय गुलाल मिळवून घेऊन जायचं. इथून पाहू शकता जरांगे पाटील आहेत तिथं जवळच. या ऐतिहासिक निर्णायक
लढ्याचं आपण साक्षीदार आहोत. आतमध्ये जाऊन येण्याचा प्रयत्न करूया बापूंच्या सोबत. मित्रांनो, मराठा आरक्षण संघर्ष होते म्हणून दादा जरांगे पाटील पाहू शकतो तुम्ही. बावीसची टीम आहे. अख्ख्या देशात सगळ्यात श्रीमंत असणारी बृहन्मुंबई महानगरपालिका मराठ्यांना सहन करू शकली नाही, मराठ्यांचा इंतजाम करू शकली नाही आणि सपशेल अपयशी ठरलेले आहे. आता ही अपयशी कुणामुळे ठरली, कशामुळे ठरली, ही तमाम मराठ्यांनी, महाराष्ट्रातल्या तमाम जनतेनं याचं आत्मपरीक्षण करणं गरजेचं आहे. म्हणजे यांच्या मनात मराठ्यांविषयी किंवा लोकशाही मार्गाने जे आंदोलन उपोषण करतात त्यांच्याविषयी किती द्वेष आहे. हे लोकशाही मानतात का, संविधान मानतात का, हा प्रत्येकानं ह्या देशातल्या संविधानावर प्रेम करणाऱ्या, लोकशाही जपणाऱ्या लोकांनी आत्मपरीक्षण करणं गरजेचं आहे. आज मराठा समाजाचं आंदोलन असेल, ठीक आहे, आज मराठा समाज बहुसंख्येनं आहे म्हणून या सर्व गोष्टी त्यांनी नाक दाबून तोंड उघडण्याचा प्रयत्न केला. परंतु जे समाज छोटे आहेत त्यांचं आंदोलन उपोषण कशा पद्धतीने चिरडलं जाईल, दाबलं जाईल याचा विचार करावा आणि त्यांनी या गोष्टीवरती कमीत कमी आपली मतं मांडावी. रात्री सुद्धा एन्जॉय करतात. आता रात्रीचे 2 वाजलेत. हे बा बॅरिगेशन वरच चालू आहे घोडागाडी. एन्जॉय चालू आहे. पुन्हा विनाश करायला पण मराठा सगळ्यात महत्वाची जी काम आहेत ना ती ही काम आहेत. हे काम करायला कार्यकर्ते मिळत नाही. बार्शी तालुक्यातून आझाद मैदानावर आपल्या आरक्षणाची लढाई लढणारे जे आपले मराठा बांधव आहेत, जे इथं कोणत्याही गोष्टीची पर्वा न करता इथं आज लढाई लढत आहेत, ते सर्व सहकारी इथं आपण बार्शी तालुक्यातून पाठवलेलं पाणी इथं उतरून घेत आहेत. हे सर्व आपले सहकारी आहेत. बार्शी तालुक्यातून या पाणी हे जे पाणी पुरवलं आहे ते आपले मित्र शरद सुभाष पवार जे आपल्या सोबत आहेत. दुसरी गोष्ट म्हणजे समाधान बाप्पा डोईपडे यांनी 100 बॉक्स दिले होते. तुकाराम काळे यांनी इथपर्यंत पोहोचवायचं काम केलं. ती इथं उभा आहेत, त्यांनी हे काम करत आहेत. यांनी हे जवळ 300 बॉक्सचं सगळं नियोजन केलेलं आहे. आणि ह्या बॉटल आहेत सगळ्या. हे पहा, तर पलीकडे आदरणीय युवराज बापू काटे यांच्या नेतृत्वात या ठिकाणी ही सर्व बार्शी तालुक्याच्या वतीनं मराठा समाज बांधवांचं मुंबई या ठिकाणी सर्व इंतजाम केला जातोय. जे काय बार्शी तालुक्यात इथली जी सूचना मिळतात आदरणीय बापूंच्या मार्गदर्शनात मिळतात. मित्रांनो, ह्या ऐतिहासिक लढ्याचे हे साक्षीदार आहेत, हे शिलेदार आहेत आपले. महाराष्ट्रातल्या जे कोणी बघत असतील त्या मराठ्यांनी विचार करावा, आत्मपरीक्षण करावं. ही लढाई आपल्यासाठी, आपल्या भविष्यासाठी आहे. आपल्या आयुष्यातील या लढ्यासाठी कमीत कमी 1 तास तरी वेळ दिला पाहिजे आणि 1 तरी चक्कर मुंबईला मारली पाहिजे. तरच आपण मराठा म्हणून घेतलं तर ती योग्य ठरेल. नाही तर आपण मराठाच नाही, आपल्या बियाणात काहीतरी भेसळ आहे असं समजावं लागेल. कारण आज अख्खा महाराष्ट्र झुंजतोय या गोष्टीसाठी. एक भावनिक लाट उसळलेली आहे. कारण गेल्या 2 दिवसात मराठ्यांचे जे हाल झालेत ते न सांगण्या पलीकडचं आहेत. अशा पद्धतीनं मराठ्यांची कोंडी केली होती सरकारनं आणि ती गावाखेड्यातील सर्वसामान्य गोरगरीब शेतकऱ्यांच्या मुलांनी ही लढाई आपल्या अस्तित्वाची बनवून बार्शी तालुक्यातील मराठा समाज बांधवांच्या वतीनं या ठिकाणी या
मराठा सेवकांच्या वतीने ज्या पाणी बॉटल आलेल्या आहेत, 300 बॉटल या ठिकाणी लावून घेतलेल्या आहेत। ही मुंबई महानगरपालिका आहे जी मराठ्यांची व्यवस्था करण्यात अपयशी ठरलेली आहे। या महानगरपालिकेच्या समोर आणि CST स्टेशनच्या समोर हा मराठ्यांचा तापा, मराठ्यांची छावणी या ठिकाणी पडलेली आहे। बार्शी तालुक्यातून जी मदत येते त्या आदरणीय युवराज बापू काटे यांच्या नेतृत्वात या ठिकाणी व्यवस्थित नियोजनाखाली इथं जमा करून घेतली जाते आणि व्यवस्थित वाटप केलं जातंय। तिचं आपल्या समाज बांधवांच्या मुखात हे पाठवलेलं अन्न किंवा मदत पोहोचवली जाते। या मराठा समाजाच्या ऐतिहासिक निर्णायक लढाईत महत्वपूर्ण योगदान देणारे हे मराठा सेवक आहेत। यांचं योगदान मराठा समाज कधीही विसरणार नाही, कारण हे ऐतिहासिक लढ्याचे साक्षीदार तर आहेतच, परंतु या लढ्यामध्ये योगदान देणारे सुद्धा हाडाचे मराठा सेवक आहेत। यांनी आपलं पाणी तोडलं, यांनी आपली लाईट तोडली, यांनी आपले जीवनावश्यक गोष्टींचा तुटवडा केला। जसं पानिपतच्या युद्धात मराठ्यांना रसद पुरवली नाही म्हणून मराठ्यांना चिनी माती खायची वेळ आली, तशाच पद्धतीने नगरपालिकेच्या पाण्याने पण आंघोळ करणारा उगमा पाटील म्हणतात, एक मराठा लाख मराठा, एक मराठा लाख मराठा, छत्रपती शिवाजी महाराज की जय। मित्रांनो, हा पूर्ण एरिया ब्लॉक केलेला आहे। आता संध्याकाळच्या 1:30-2 वाजलेत। 1:15 वाजताची परिस्थिती आहे। आज रात्रभर मराठे या ठिकाणी गस्त घालतात। मराठा समाजाची जी कोंडी केली त्याचा बदला आपण अशा पद्धतीने मदत करून घेतलाच आहे। सरकारच्या नाकावर टिचून या ठिकाणी हे जे अन्न पडलेलं आहे, रात्रीच्या 2 वाजले, 2 वाजताची परिस्थिती आहे। 2 वाजताही मराठ्यांना जेवण्यासाठी हजारो टेम्पो इथं लागलेले आहेत, जे गावाखेड्यातून गोरगरीब मराठ्यांच्या घरातून चटणी भाकर आलेले आहे। अक्षरशः फळ फ्रूट सुद्धा इथे या ठिकाणी आले आहेत। मराठ्यांनी ही लढाई अस्तित्वाची केलेली आहे। गावाखेड्यातून अख्ख्या मुंबईला जेवण घालता येईल इतकं जेवण, इतकं अन्नधान्य या ठिकाणी येत आहे। परंतु मित्रांनो, दुसरी एक सूचना आहे की आपण पाठवलेल्या प्रतिनिधींच्या संपर्कात राहून मदत पाठवताना पाठवा, कारण मदत आपली वाटोळी गेली नाही पाहिजे, आपली माणसं उपाशी मेली नाही पाहिजेत। मराठ्यांनी फक्त पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही केली, तर आज मराठ्यांपाशी आंघोळीच्या पाण्याला सुद्धा बिस्लरी वाटण्याची तयारी आहे। आता सध्या आमचं 2 दिवस जरी तुम्ही हाल केला असतील तरी आम्ही आमच्या भावंडांची सोय अशा पद्धतीने केली की आम्हाला आता सांडपाण्यानं आंघोळ करायची गरज नाही, आता बिस्लरीनं आम्ही आंघोळ करू शकतो। इतक्या जबरदस्त पद्धतीने आम्ही ही सोय केलेली आहे। मराठा समाजावरती जळणाऱ्या जळकुंड्या, हाके असेल, सदावर्ती असेल, छगन भुजबळ असेल किंवा सत्तेची खेटर चाटणारी जी पण सत्ताधारी मंडळी असेल, त्यांनी लक्षात ठेवावं। अनाजी पंताची जी कुत्री आहेत आणि स्वतः अनाजी पंत आहे, त्यांनी लक्षात ठेवावं। कर्तृत्व इतिहास लक्षात ठेवतो, खरंच कर्तृत्व इतिहास लक्षात ठेवतो, हे आम्हाला मान्य आहे। अनाजी पंताला सुद्धा लक्षात ठेवलं जातंय, गोडशेला लक्षात ठेवलं जातंय, खिलजीला लक्षात ठेवलं जातंय, अब्दालीला लक्षात ठेवलं जातंय, कारण ही जी ह्यांनी हिटलरला लक्षात ठेवलं जातंय, कारण ह्यांनी जी कुकर्म केलेला आहे त्याच्यामुळे त्यांना लक्षात ठेवलं जातंय। पण कुणीही समाज बांधव यांना प्रेरणा मानत नाही, म्हणून आम्ही तुमच्या या गोष्टीला मान्य करतो की खरंच इतिहास कर्तृत्वाला लक्षात ठेवतोय आणि तुमचं कर्तृत्व हेच आहे। आज गोरगरीब शेतकरी मराठ्यांचा कोंडमारा तुम्ही केलेला आहे आणि हा कोंडमारा आमच्या गावगाड्यातील शेतकरी कुटुंबातून आमच्या समाज बांधवांनी भरून काढलेला आहे। ही तुमच्या नाकावर टिचून केलेली तयारी आहे। हे जे पाणी आलंय, हे जे भाकरी आली, ही चटणी आली, ही हातावर पोट घेऊन दिवसभर शेतात काबाड कष्ट करणाऱ्या घराघरातून ही भाकरी आलेली आहे। आणि ही आज जी रसद आलेली आहे, इथं रसद म्हणतोय मी, रसद आमची पूर्ण तयारी आहे। कशाही पद्धतीनं जी पण लागल ती मदत आम्ही या ठिकाणी पोहोचवायला तयार आहोत, कारण आम्ही या आझाद मैदानावर जी मनोज जरांगे पाटलांची जी आरक्षणाची लढाई आहे, ही आम्ही असं समजतो की ही मराठ्यांची या ठिकाणी पडलेली छावणी आहे आणि या छावणीची रसद तोडण्याचं मुघली कर्तव्य या अनाजी पंतांनी केलं आणि त्याचा आम्ही पूर्ण बदला घेतलेला आहे। आरक्षण तर आम्ही घेऊनच जाऊ, आम्हाला
पूर्ण खात्री आहे, आम्हाला पूर्ण विश्वास आहे, पण तुमचा माज सुद्धा या मुंबईत जिरवून जाऊ. तर मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला जी मी माहिती दिली ती तुम्हाला कशी वाटली, व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. आपण भाविकरांनी बावी पंचकृषी तांदवाडी कळमवाडी या गावांनी पाठवलेली मदत इथं पोहोचवली, व्यवस्थित वाटप केलंय. रात्रीच्या 2 वाजले, 2 झोपेल तो मराठा घासला, थांबेल तो मराठा घासला. सरकारला जाग येत नाही तो मराठी झोपत. मित्रांनो, ही बार्शी तालुक्यातल्या आमच्या बावी गावचे हे मराठा सेवक आहेत. खंडोना आगलावे, सुरेश आगलावे आणि आप्पा साहेब पैलवान आप्पा आगलावे. हे मुंबई महानगरपालिकेच्या पुढं उभा राहून त्या बुर्जावर बसून रात्रभर पहारा देत आहेत. कारण इथं साईडला आम्ही बाटल्या वगैरे ठेवलेल्या आहेत, गर्जना देत आहेत आणि आंदोलनासाठी सरकारला जागा करत आहेत. हे पहा. आणि हा खंडोना आगलावे मुंबईला कधीच आला नव्हता. तो केवळ मराठा आरक्षणासाठी इथपर्यंत आलेला आहे, मदत घेऊन आलेला आहे. शिखर शिंगणापूरच्या महादेवाला तेलाचा हे आहे, तेलाचा मान आहे. कशामुळे माहिती, त्या भूत्या तेल्यानं महाग येताना वळून पाहिलं नाही, सगळा मागतो सगळं पिटवून दिलं, मग इकडे आला होता. असं यायचं आंदोलन. मित्रांनो, शेता मातीत राबणाऱ्या मराठ्याला आरक्षणाच्या नादानं का होणार, आपण मुंबई पाहायला मिळाली, मुंबई अनुभवायला मिळाली. या भागात कोणत्याच चांगल्या हॉटेलमध्ये जेवण्याची आपली सहसा तयारी नसते, ऐपत नाही, म्हणून आपण आरक्षण मागतोय. पण मनोज दादा जरांगे पाटलांमुळं आज या मुंबई जी महानगरपालिका आपलं नियोजन करू शकली नाही, त्या महानगरपालिकेच्या पुढे उभा राहून टिचून हे पनीर डाळ आणि भात खातोय मी, ही या महानगरपालिकेने लक्षात ठेवावं. तुम्ही आमची नाकाबंदी केली ना, तुमच्या नाकावर टिचून आम्ही इथे जेवण करतोय. हा मराठा आरक्षणाचा प्रसाद आहे, प्रसाद. ही जी घाण दिसते ना, याच्यापेक्षा जास्त डबल स्वच्छता मराठ्याने पुन्हा केलेली आहे. गुंडतन सदावते मुझे जानता है. ये झंडा पकड़ो. अरे झंडा पकड़ो. पागल है, पागल है, पागल है. ये लो झंडा पकड़ो. ओ बापू, श्रीखंड इकडे आ रे. श्रीखंड इकडे. तेरा दोस्त, तेरा भाई, तेरा ब्रदर इंतजार करता है, कोई देखता ही नहीं है यहाँ पे यार. कहाँ है आवाज नहीं, कहाँ है? ए बापू, तू मेरी शूटिंग करता है रे, बोल ना, दिल से बोल. ताटा बुरुजावरती झोपायला कोणाला मिळाला असं सांगा. हे बघा, झोपले. रात्रीच्या 4 वाजलेत, पहाटेच्या 4 वाजलेत आणि आमच्यापैकी कायम इथं एक जण जागा आहे. कशासाठी, तर इथं जे फेरीवाले आहेत ते येतात आणि इथनं एक बॉटल घेऊन जातात आणि तिकडं ते जमा करतात. कुठंतरी आहे असं प्रत्येकजण येऊन सांगतंय. ज्या आम्ही या तळमळीनं गावातून बॉटल आणलेल्या आहेत त्या अशा पद्धतीनं लांबपास केल्या जातात. त्यामुळं हा जागता पहारा आहे. सकाळ झाली तसं मराठा सेवक जे आमच्या गावातून आले होते त्या सर्वांनी वाटपाचं काम चालू केलं. पाणी बॉटल शिंदुरी आली, शिंदुरी. मराठा बांधवांनी धरून भाकरीच्या शिदोरे घेऊन आलेले आहेत. तिथं जो पूर्ण मराठा बांधव मराठ्यांनी कुठला विषय ठेवला नाही तर अगदी बॅरिकेशनला गाडा करून टाकला. आता पाऊल चालू आहे, पाऊल.
मित्रांनो, या आझाद मैदानातल्या आपल्या मराठ्यांच्या छावणीला रसद पुरवण्याचे काम प्रामाणिकपणे मराठी करत आहेत. हे पहा, ही मुंबई महानगरपालिका इकडे सीएसटी स्टेशन आहे आणि इथं शेतकरी काय असतो ते तुम्ही इथं पाहून घ्या. इथं शेतकऱ्याच्या शेतात जे काय पिकतंय ते सर्व चित्र घेऊन कांद, भातुड्या, कुरवड्या, शेंगा सहित सगळं आहे. काय तुम्हाला खायचंय विठ्ठल शिंदे, राहणार नेकनूर, तालुका, जिल्हा बीड. शेंगा, पापड्या, कांदे, ठेचा, शेंगदाणे, चटणी, लोणचे, कपडे, ड्रेस सगळे वाटायला आणले. कुंभाचं खाद्य आणले. किती खा, कसंही खा, कुठून बी खा, कुठून बी कुंभात दिसलं संपणार नाही. 2 वर्षापुरतं पुरेपुरतं आणू, किती बी खा. फुकटचे सेवा देतो, किती खा. बंकर सोय महाराजांचा आशीर्वाद आहे मला. आम्ही मुंबईत आलो, आमचं पाणी बंद करतो. 2 वर्ष जगू शकतात बीड जिल्ह्याचे शेतकरी. लक्षात आली बरं, या तू पापडी खायला इथे पापडी जरांगे पाटील उपोषणाला जरी बसले असते तर आपल्या महाग असणाऱ्या तमाम हजारो करोडो मराठ्यांना उपाशी ठेवणार नाही. त्यांच्या एका शब्दावरती महाराष्ट्रातल्या गावगाड्यातून, घराघरातून चटणी भाकर किंवा जी घरात आपल्या आहे ती सर्व अगदी शेतकऱ्याच्या शेतात जेवढं पिकतंय तेवढं इथं शेतकरी घेऊन आलेले आहेत. आणि आता आंदोलकांना सुद्धा दिलासा मिळालेला आहे की आता आपल्याला काही कमी पडणार नाही, पडू देणार नाहीत. इतक्या तळमळीनं इथपर्यंत मदत पोहोचत आहे. गावाखेड्यातून खूप मोठ्या प्रमाणात मदत येत आहे. परंतु मित्रांनो, तळमळीचे एक आव्हान सुद्धा आहे की आपले इथं जे प्रतिनिधी आहेत, आपल्या आरक्षणात सहभागी झालेले, आंदोलनात सहभागी झालेले जे सहकारी आहेत, त्यांच्या संपर्कात राहा. त्यांना विचारून इथं आवश्यकता असेल तरच मदत पाठवा. कारण आता सध्या इतकी मदत एकाच दिवशी एवढी आली की आता ही खराब होण्याची शक्यता आणि बऱ्याच प्रमाणात वाटोळ सुद्धा होतंय. आपलं ही जे अन्न पाणी आहे ते आपण कष्टाने कमवलेलं आहे, हे वाटोळ होता कामा नये. त्यामुळं आपल्या गावातून, जिल्ह्यातून, तालुक्यातून जी लोक तुमच्या संपर्कात आहेत ती इथं मुक्कामी आहेत, त्यांना विचारून इथं पाठवा. बघा, शेतकऱ्यांनी पेरू पाठवलेत. पेरू टेम्पोच्या टेम्पो आले. हे बघा, रात्रीपासून वाटते बिस्किट, फळ, सगळ्या प्रकारची फळ आहेत, सगळ्या प्रकारच्या गाड्या आहेत, भरून आले ते एकदम. कुठून आला तुम्ही? अख्खी गाडी पेरू आणला होता. श्रीगोंदा अहिल्यानगर वरून आलोय. 5 टन पेरू आणला होता. बुंदी शेतकरी घरचा पेरू आणलाय. आमच्या मराठा बांधवासाठी सगळ्यांनी लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. 1 मराठा लाख मराठा आहे. तुमच्या खूप खूप आभार. हे योगदान समाज कधी विसरणार नाही. बुंदी, पेरू, शेव, पुरी पण आणली होती, पाणी बॉटल. आणि अजून उद्या परत येणार आहे एक गाडी. उद्या परत पेरूची एक गाडी आणणार आहे. आजच गाडी येणार, उद्या पण आजच येणार. आम्ही रात्री आलो. मित्रांनो, आज तागायत आझाद मैदानावरती एवढ्या मोठ्या प्रमाणात हे आहे की आम्हाला पाणी दिलं नाही म्हणून आज मराठी बिस्लरीच्या पाण्याने आंघोळ करतायत. मुंबई महानगरपालिकेच्या समोर नाकावर टिचून आंघोळ चालू आहे. हे पाठीमागे पाहू शकता. मराठा समाजाचं योगदान आहे. हे मराठा समाजाचं प्रेम आहे. कुणाच्या बापाचं देशातली सगळ्यात मोठी महानगरपालिका आहे. परंतु ही सगळ्यात मोठी महानगरपालिका असताना मराठ्यांचा इंतजाम करू शकले नाही. ही नाकर्ती आहे. ही सबसेल उघड झाले आणि या महानगरपालिकेच्या दारावर टिचून मराठ्यात बिस्लरी आंघोळ करत आहेत. हे अख्खा महाराष्ट्र बघत आहे. लक्षात ठेवा, अख्खा महाराष्ट्र बघत आहेत. जे तुम्ही कुकर्म केलंय, जे तुम्ही सांगताय नाही, इतिहास कर्तृत्व लक्षात ठेवतो. इतिहास कर्तृत्वच लक्षात ठेवतो. तुमचं हेच कर्तृत्व आहे.
तुम्ही आज आमचा कोण मारा केला ना, आज अख्ख्या मुंबईला जगवण्यात मदत आलेले आहे. मराठ्यात ताकद आहे. सुट्टी नाही तुम्हाला, सुट्टी. आणि मैदान तर सोडणारच नाही, आरक्षण मिळेपर्यंत आता माघार नाही. एक मराठा. इथं बिस्लरीनं आंघोळ चालू आहे आणि ही मुंबई महानगरपालिका दणका साधा नाही. तुम्ही आमचं पाणी तोडलं होय. हे घ्या, बिस्लरीनं आंघोळ घालतो मराठा बांधवांना. नाद करायचं ना अजिबात, लय अवघड असतं ते. सरकारची अंत्ययात्राच काढली बाबा यांनी. आता काय खरं नाही रे बाबा, या मराठ्यांचे लय अवघड आहे रे बाबा. मित्रांनो, पर्यावरणपूरक पाटी लावून सायकलवर कोल्हापूरवरनं आझाद मैदान गाठलेले हे मराठा सेवक आहेत. लोक आमदार म्हणते अशी त्यांनी पाटी लावली आणि जी माधुरी हत्तीन आहे अंबानीनं घेऊन गेलेली ती हत्तीन परत यावी म्हणून सुद्धा त्यांनी त्या बोर्डमध्ये लिहिलेलं आहे. आणि यांना खांद्यावर घेऊन नाचतायत सायकल सहित मराठा सेवक. हे पहा तुम्ही. सरकारची अंत्ययात्रा काढली, सरकारचं दिवस घातलं
जसा पाहिजे त्या पद्धतीनं सरकारचा निषेध केला आणि सरकारला गुडघ्यावरती झुकवलं. या मराठा आरक्षणाच्या ऐतिहासिक लढ्याचे साक्षीदार आहेत हे सर्व मराठा सेवक आणि सरकारला गुडघ्यावर झुकवून पाहिजे तशा पद्धतीनं मागण्या मान्य करून घेतल्या आणि मगच गाव गाठलं. ते हे मराठा सेवक आहेत. मराठ्यांनी पुन्हा इतिहास घडवलेला आहे हे लक्षात ही कायम लक्षात राहील. महानगरपालिकेच्या पिंडाला पाणी घाला. प्रत्येक मराठी बांधवाला विनंती आहे की मराठा आरक्षणाच्या या लढाईत ही गाडी एक आकर्षणाचं केंद्र होती. यांनी अशा पद्धतीनं गाडी बनवली होती. हा शेवटचा व्हिडिओ टाकण्यास जरा उशीर झाला, पण मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला किंवा तुमच्या प्रतिक्रिया काय, तुम्ही भेटलाव का मला, तुम्हाला मी दिसलो का नक्की सांगा. आमच्यासारखंच बाईकवर अगदी झेंड लावून गाडी सजवून यांनी मुंबई गाठली होती. हे मराठा सेवक आहेत. गाडीला चारी बाजून झेंड लावलेत, माईक स्पीकर लावलाय आणि फुल घोषणा देत मुंबईचा आझाद मैदान गाठलेलं आहे. आम्ही सुद्धा असंच आलो होतो, फक्त झेंडे नव्हते.